बघा, काल तुम्हाला सगळीकडे टेलिग्रामवरती एक अपडेट आली होती, की जे ग्राम महसूल अधिकारी आहे, त्याचे जे रिक्त पदं भरण्याकरता मागणी पत्र शासनात सादर करण्याबाबत असं काहीतरी सांगितलं होतं आणि त्याच्यामध्ये दिलेलं आहे, की 8 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत जे पेसा, बिगर पेसा जे काही असतील त्याचे जे ग्राम महसूल अधिकारीचे संवर्ग रिक्त पद आहे ते आपल्याला भरायचे आहेत. म्हणजे काय, की याच्यावरून आपल्याला कळतं, की तलाठीची ॲड येणार आहे. ओके. इन प्रोसेसमध्ये आहेत. असं 30 एप्रिलचा एक जी-आर आहे असं म्हणत आहे. काही जण याला म्हणताय, की हा चुकीचा आहे, हा फेक आहे. ओके. तर बघा, तुम्ही ह्या कन्फ्युजनमध्ये न पडता इम्पोर्टंट काय असते, की तुम्ही अभ्यास करा. ओके. अभ्यास कसा? तर विद्यार्थी मित्रांनो, इथं कसं आहे, अभ्यास कोणता करायचा? तर अभ्यास असा करा, की जेणेकरून समोर चालून कोणतीही संधी येईल, तर ती तुम्हाला मिळायला पाहिजे. जसं की सगळेजण म्हणतात तलाठीची ॲड येईल, पण शाश्वती कुणालाच नाही. तसंच ग्रामसेवकची तुम्ही बॅच करून बसले, पण ॲड कधी येईल माहिती नाही. कृषी सेवकचं सुद्धा तसंच आहे, की ॲड कधी येईल माहिती नाही, पण येणार आहे असं सर्वजण सांगत आहेत. सध्या ग्रुप बीची ॲड तुमच्या समोर आहे. ओके. ग्रुप बीची ॲड तुमच्या समोर आहे. ग्रुप सीची ॲड तुमच्या समोर आहे. त्यानंतर जे ॲग्रीकॉस असतील त्यांच्यासाठी सर्वांना माहिती आहे, की दरवर्षी AFO ही येत असते, जे बँकिंग करत आहेत ते. 484 जागाचं ॲग्री एम-पी-एस-सीचं जे आहे सर्क्युलर फिरत आहे, पण त्याची ॲड जी आहे अजूनपर्यंत आलेली नाही. एफ-सी-आयची सुद्धा तीच कंडिशन आहे. नाबार्डची प्रिलिम्स आताच होऊन गेली. तर काय सगळेजण कसे आहेत, टेन्शनमध्ये आहेत, की भरती जी आहे, समजा एक्झॅक्ट व्हॅकन्सी जी आहे, व्हॅकन्सी कोणतीच येत नाही आहे. ओके. व्हॅकन्सी कोणतीच आपल्याला दिसत नाहीये. पण आपण काय याच्यामध्ये कन्फ्यूज होतो, की अभ्यास नेमका करायचा कसा? तर मी तुम्हाला इथं सांगणार आहे, की अभ्यास तो करायचा जो सगळ्यांसाठी कॉमन असेल. जसं तुम्ही बघितलं असेल, मॅथ्स आणि रिझनिंग काय आहे? मॅथ आणि रिझनिंग हे सब्जेक्ट असे आहेत, तुम्ही आज आतापर्यंत जेवढ्याही एक्झाम बघितल्या, या 1-2 वर्षाचा जर तुम्ही सिनारिओ बघितला, तर प्रत्येकच एक्झाममध्ये मॅथ आणि रिझनिंगचे 8 ते 10 क्वेश्चन असतात. कुठं 15 असतात, नाहीतर कुठं 10 असतात. ओके. हे 2 सब्जेक्ट मिळून. त्यानंतर आहे मराठी. जर महाराष्ट्र शासनाचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये मराठी हे येतच. मराठी 5 मार्काला असतं, 10 मार्काला असतं, नाहीतर 15 मार्काला विचारलं जातं. ओके. त्यानंतर इंग्लिशचं सुद्धा सेम तसंच आहे. मग काय आपल्याला करायचं काय, मॅथ आणि रिझनिंग पक्कं करून ठेवायचं आहे. मराठी चांगलं करून ठेवायचं आहे. इंग्लिशची डेली रीडिंग सुरू ठेवायची आहे आणि जो तांत्रिक घटक आहे, ओके, तांत्रिक घटकामध्ये तुम्ही बघितलं असेल, की जे काही टॉपिक आहेत, ओके, जे की सायन्समध्ये कॉमन असतात, जे आपल्याला जिओग्राफीमध्ये दिसतात. ओके. जिओग्राफीच्या रिलेटेड त्याच्यावरती क्वेश्चन येतो. त्यानंतर एन्व्हायर्नमेंटल सायन्सचा जो आपला पर्यावरण आपण म्हणतो, त्यावरती क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळतात. सायन्सचे क्वेश्चन पाहायला मिळतात. जी-के जे आहे ते रिलेट करतं कुठेतरी तांत्रिक घटकाला. तर असेच टॉपिक जे आहे आपण कंटिन्यू करणार आहोत. त्यातला मेन महत्वाचा टॉपिक म्हणजे सेरिकल्चर. ह्याचे क्वेश्चन, सेरिकल्चर ह्या टॉपिकवरचे क्वेश्चन तुम्ही तलाठीमध्येही बघितले असेल, कृषी सेवकमध्येही बघितले असेल, ग्रामसेवकमध्ये सुद्धा ह्या टॉपिकवरती क्वेश्चन आलेला आहे. देन AFO, नाबार्ड, नेट ASRB असेल, MCRPG CET असेल, FCI असेल, कोणतीही बघा, ते आपलं काय म्हणते त्याला, AAO ची एक्झाम होती बघा, IDBI AAO, त्याच्यामध्ये सुद्धा सेरिकल्चरचे 2 ते 3 क्वेश्चन नेहमीच येतात. ओके. मग क्वेश्चन कशावरती असतो, तर सिल्कवर्म, वेगवेगळे जे सिल्कवर्म आहेत. ओके. तर त्या सिल्कवर्मचे कोणते कोणते टाईप आहेत, त्याच्यापासून आपल्याला कोणतं सिल्कवर्म मिळतं, कुणाचा कलर कसा आहे. ओके. ककूनचं मॅनेजमेंट कसं केलं जातं आणि जे सिल्क मिळतं ते कोणत्या कलरचं असतं, कुठून मिळतं, मोनोपॉली प्रोडक्शन वगैरे, आणि टेक्सटाईल वरती क्वेश्चन येतात. ओके. टेक्सटाईल. आणि लास्ट येतं मेन महत्वाचं म्हणजे त्याचे पेस्ट अँड डिसीजेस. बघा, पेबराईन डिसीज तुम्ही बघितलं असेल, पेबराईन वरती क्वेश्चन येतो नेहमी. पेस्ट अँड डिसीजेस आणि रिअरिंग ते आपण बघितलं, की रिअरिंग कसं करायचं आणि त्याचे स्टार्टिंग म्हणजे सिल्कवर्म, त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट ह्यावरती मी तुम्हाला शुअर शॉर्ट सांगते,
की या टॉपिक वरती तुम्हाला मोस्ट ऑफ द क्वेश्चन जे आहे ते दिसणार आहेत. म्हणून आपण काय दिलं, फ्रॉम झिरो टू हिरो आपण स्टार्टिंग पासून बघणार की सेरिकल्चर काय आहे. ओके, सेरिकल्चर मध्ये कोणते कोणते स्पीसीज यूज होतात, कोणते कोणते प्लांट यूज होतात, प्लांट यूज झाल्याच्या नंतर त्याची रिअरिंग, त्याचं ककूनचं मॅनेजमेंट कसं केलं जाते, ककून मॅनेजमेंट झाल्याच्या नंतर जे सिल्क आहे त्याचा कलर, त्याचा यूज, ओके, इंडस्ट्रियल पर्पज साठी टेक्सटाईल मध्ये त्याचा यूज कसा केला जाते, आपण डिटेल असं इत्याभूत या लेक्चरच्या माध्यमातून बघणार आहोत. ओके, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी जान्हवी डोसे तुमचं आपल्या या जनरल ऍग्रिकल्चरच्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवीन आले असाल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि हा, ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, कारण काय होईल की नेक्स्ट जे आता हा सेरिकल्चर इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तसंच हनीबीचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, तसंच लॅक कल्चरचा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ज्याचे क्वेश्चन तुम्ही प्रत्येक एक्झामला बघाल, ते आपण इथे कंडक्ट करणार आहोत. त्याचे पीवायक्यू सुद्धा बघणार आहोत आणि त्याच्या मागचा आधी आपण कॉन्सेप्ट शिकू काय आहे, आणि मग मी तुम्हाला सांगेल की पीवायक्यू बघा यामधून आलेला आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आता सेरिकल्चर, सेरिकल्चर म्हणजे काय, तर बघा वर्ड सेरिकल्चर हा डिराइव्ड झालेला आहे ग्रीक वर्ड पासून. ग्रीक वर्ड कोणता, त्याचं नाव काय, सेरिकॉस. आता सेरिकॉस म्हणजे काय, सेरी म्हणजे सिल्क आणि कॉस म्हणजे कल्चर. सिल्कचं कल्चर करतो आपण, त्याला काय म्हणतात, सेरिकल्चर असं म्हणतात. ओके, तर डेफिनेशन जर विचारली तर डेफिनेशन काय, द रिअरिंग ऑफ सिल्कवर्म फॉर द प्रोडक्शन ऑफ सिल्क इज कॉल्ड ॲज सेरिकल्चर. ओके, तुम्ही ही मलबेरी सिल्कवर्म बरेच याच्यामध्ये बघितली असेल. ही काय, कोणती सिल्कवर्म आहे, ही कोणती सिल्कवर्मची लार्वी आहे, तर मलबेरी सिल्कवर्मची लार्वी आहे. ओके, आता सेरिकल्चर म्हणजे काय, सेरिकल्चर ऑल सिल्क फार्मिंग इज रिअरिंग ऑफ सिल्कवर्म फॉर द प्रोडक्शन ऑफ रॉ सिल्क. आपल्याला रॉ सिल्क बघा, सिल्क पासून साड्या बनतात, तर त्याचं जे रॉ सिल्क आहे ते आपल्याला कुठून मिळतं, तर ते आपल्याला या कॅटरपिलर पासून, या अळ्यांपासून मिळतं. त्याची फार्मिंग करणं म्हणजे काय, तर सेरिकल्चर. सेरिकल्चर हे काय, एक आर्ट आणि सायन्स आहे. कसं, आर्ट म्हणजे कला, की ते आपण त्याला त्याचे रिअरिंग कसं करतो, आणि त्याच्या मागचं सायन्स म्हणजे काय, की वेगवेगळ्या सिल्कवर्म आहे त्याचे होस्ट प्लांट वेगळे, ओके, त्याची रिअरिंग जी आहे ती वेगळी, रेझिंग ऑफ सिल्कवर्म फॉर सिल्क प्रोडक्शन. आता हे जे सिल्क आहे, जे रेशीम आहे, ओके, रेशीम शेती जे करतात, जे सिल्क आहे, रेशीम आहे, त्याला काय म्हणतात, क्वीन ऑफ टेक्सटाईल. काय म्हणतात, क्वीन ऑफ टेक्सटाईल, किंवा आणखी दुसरं नाव काय आहे, बायोस्टील. बायोस्टील का म्हणतात, कारण की त्याच्या स्ट्रेंथ वरून. ते जर तुम्ही बघितलं तर आपला जो धागा आहे, आपण कॉमन धागा जर बघितला तर तो तुमच्याकडनं तुटलेल, पण तोच जर रेशीमचा धागा आहे तर तो तुटणार नाही, म्हणून त्याला नाव काय दिलं आहे, दुसरं बायोस्टील असं नाव दिलेलं आहे. बघा, क्वेश्चन नाबार्ड एआरडी मध्ये आलेला आहे की सिल्क इज नोन ॲज, आणि ऑप्शन आहे गोल्डन फायबर, सिल्वर फायबर, क्वीन ऑफ टेक्सटाईल, बायोस्टील. ऑप्शन दिले आहे ऑप्शन 1 and 4. बघा, गोल्डन फायबर, गोल्डन फायबर हे म्हणतात जूटला. ओके, कशाला म्हणतात, जूटला म्हणतात. कोचरस कॅप्सुलारिस, कोचरस ओलिटोरियस जे स्पीसीज आहेत, जूट म्हणजे काय, ताग. ओके, ह्यावरती बघा, तागावरती गोल्डन फायबर. ओके, जूट इज ऑल्सो नोन ॲज गोल्डन फायबर म्हणून आपला जो ग्रुप बीचा पेपर आहे, म्हणजे PSI STL ASO च्या प्रिलिम्सला विचारलेला सुद्धा क्वेश्चन आहे. दुसरा ऑप्शन काय आपलं, सिल्वर फायबर. सिल्वर फायबर कशाला म्हणतात, तर कॉटनला म्हणतात. कशाला म्हणतात, कॉटनला म्हणतात. क्वीन ऑफ टेक्सटाईल आणि बायोस्टील, आताच आपण बघितलं की क्वीन ऑफ टेक्सटाईल अँड बायोस्टील इज नोन ॲज, सिल्कला काय म्हणतात, अनदर नेम काय आहे, क्वीन ऑफ टेक्सटाईल आणि बायोस्टील. तर करेक्ट आन्सर काय येते आपलं, ऑप्शन 3rd आणि 4th. तर ऑप्शन 3rd आणि 4th मला कशामध्ये दिसते आहे, ऑप्शन सी मध्ये दिसते आहे. करेक्ट आन्सर इथे काय होईल, ऑप्शन सी. ओके, तर बघा, तुम्हाला या प्रत्येक स्लाइड मधून एक एक क्वेश्चन हा दिसणार आहे. ओके, बघा, सिल्क इज सिक्रेटेड बाय सिल्क ग्लँड. रेशीम जे आहे हे कोणत्या ग्लँडनी सिक्रेट करते, आपण जी लार्वी बघितली ती कोणत्या ग्लँडनी सिक्रेट करते, सिल्क नावाची ग्लँड असते, जे की आहे एक्टोडर्मल इन ओरिजिन. एक्टोडर्मल इन ओरिजिन हा MCAER 2024 चा प्रश्न आहे की जे सिल्क आहे याची जी ओरिजिन आहे, सिल्क ग्लँडची ओरिजिन कोणती आहे, एक्टोडर्मल, मिझोडर्मल, एंडोडर्मल. ओके, तर याचं करेक्ट आन्सर काय आहे, एक्टोडर्मल. ओके, एक्टोडर्मल इन ओरिजिन
of the silkworm and it is fibrous protein of insect origin. सिल्क हे ओनली असं कंटेंट आहे की जे काय आहे फायबरस प्रोटीन आहे जे की इन्सेक्ट ओरिजिनेटेड आहे. काय आहे? इन्सेक्ट ओरिजिनेटेड म्हणजे किड्यापासून आपल्याला मिळणार हे काय आहे? फायबरस प्रोटीन आहे. कोणते काय आहे? फायबरस प्रोटीन. याच्यामध्ये कोणते दोन प्रोटीन असतात? बघा याच्यामध्ये असते सेरिसिन. सेरिसिन नावाचं जे गमी सबस्टन्स असतं आणि दुसरं असतं फायब्रोइन प्रोटीन. दुसरं कोणतं असतं? फायब्रोइन प्रोटीन. पर्सेंटेज असतं 75:25. ओके, 75:25% हे कशाचं असतं? सेरिसिन 25% आणि फायब्रोइन 75%. CWC 2025 चा क्वेश्चन आहे. कशाचा आहे? CWC 2025 चा क्वेश्चन त्यांनी पर्सेंटेज विचारले होतं. ओके, आता येऊ आपण प्रोडक्शनकडे. चायना रँक फर्स्ट इन द प्रोडक्शन ऑफ सिल्क. आता हे जे रेशीम आहे याच्या प्रोडक्शन मध्ये सगळ्यात पहिला नंबर जो आहे तो कुणाचा लागतो? तो लागतो चायनाचा. ओके, दुसरा सेकंड लार्जेस्ट कोण आहे? चायनाच्या नंतर येतो इंडिया. म्हणजे काय? आपला भारत. आपला भारत कोणत्या नंबरवरती आहे? तर आपला भारत आहे सेकंड नंबरवरती. कोणत्या नंबरवरती आहे? सेकंड नंबरवरती आहे. आणि जर समजा कन्झ्युमर म्हणजे सगळ्यात जास्त जर यूज कोण करत असेल तर कन्झ्युमर जो आहे तो इंडिया आहे. ओके, इट इज ऑल्सो लार्जेस्ट कन्झ्युमर ऑफ सिल्क इन दी वर्ल्ड. कोण? तर इंडिया. तुम्ही बघितलं असेल जे लेडीज मध्ये जे सिल्कच्या साड्या आहेत त्याचं ऑब्सेशन किती आहे आणि त्यामुळेच ह्याच गोष्टी आपल्याला नंबर 1 मध्ये नेतात सिल्क कन्झ्युमच्या दृष्टीने. ओके, आणि इंडियामध्ये जर तुम्हाला विचारलं तर कर्नाटका इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ सिल्क. इंडियामध्ये सगळ्यात जास्त प्रोडक्शन कुठं होते? तर कर्नाटकामध्ये होते. ओके, आणि तुम्ही बघितलं असेल म्हैसूर वगैरे कर्नाटकाचा जो एरिया त्याच्यामध्ये सिल्क साडी जी आहे, सिल्क साडी एक प्रेझेंटेबल जशी आपल्याकडे पैठणी जी आहे औरंगाबाद पैठणची जी पैठणी प्रसिद्ध आहे तशीच कर्नाटका म्हैसूरची काय आहे? सिल्क साडी खूप फेमस आहे. ओके, असं लक्षात ठेवलं तरी तुमचं म्हणजे काय होईल? तुमचं लवकर लक्षात राहील. देन नेक्स्ट येतं की डिफरंट टाइप्स ऑफ सिल्कवर्म. आता आपल्याला माहिती आहे की रेशीम किड्यापासून आपल्याला रेशीम मिळतं, पण ते सुद्धा वेगवेगळे त्याचे सुद्धा वेगवेगळे टाईप आहेत. तर ते टाईप आपण बघणार आहोत. आता बघा लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? इंडिया हॅज युनिक डिस्टिंक्शन ऑफ प्रोड्युसिंग ऑल दीज कमर्शियल व्हरायटीज ऑफ सिल्क. वेगवेगळ्या व्हरायटीचं जे सिल्क आहे, इंडिया ओनली कंट्री आहे की ज्याच्या मध्ये आपल्याला हे जे चार मी मेन्शन केले आहे हे चारही टाईपचं आपल्याला सिल्क मिळतं. आणि हा कन्फ्युज व्हायचं नाही, कुठं कुठं तुम्हाला 5 सुद्धा म्हणजे काय होईल? कुठं कोणत्या कोणत्या बुकमध्ये तुम्हाला ऑल 5 टाइप्स असंही दिसेल. तर ते 5 टाइप्स आपण बघणार आहोत की 4 आणि 5चं मॅटर काय आहे? कन्फ्युज व्हायचं नाही आहे. सिल्कवर्मचे टाइप्स कोणते आहेत? मलबेरी सिल्कवर्म, तसार सिल्कवर्म, इरी सिल्कवर्म, मुगा सिल्कवर्म. बघा सिल्कवर्म जी आहे जी सिल्कवर्म आहे मेन आपण रेशीम किडा. आतापर्यंत आपण फक्त काय लक्षात आपल्याला काय माहिती होतं की जे व्हाईट किडा आहे तो काय करतो? आपल्याला रेशीम प्रोव्हाइड करतो. पण त्याच्यासारखेच आणखी सुद्धा आहेत जसं की मलबेरी असेल, तसर असेल, इरी असेल आणि मुगा असेल. एक एक करून आपण बघूया. फर्स्ट येतं मलबेरी सिल्कवर्म जिचं नाव काय आहे? बॉम्बॅक्स मोराय. सायंटिफिक नेम लक्षात ठेवायचा आहे बॉम्बॅक्स मोराय, फॉर्मेल बॉम्बायसिडी आणि ऑर्डर काय आहे? लेपिडोप्टेरा. तिच्या नावातच आहे. मॉथ आहे म्हणजे काय? लेपिडोप्टेरा. आपल्याला माहिती आहे की लेपिडोप्टेरा मध्ये कोण येतं? लेपिडोप्टेरा मध्ये मॉथ्स येतात, लेपिडोप्टेरा मध्ये बटरफ्लाईज येतात, बटरफ्लाईज आणि काय येतात? स्कीपर येतात. आपण हे बरेच वेळा आपल्या लेक्चर मध्ये रिवाइज सुद्धा केलं आहे. तर ऑर्डर लेपिडोप्टेरा लक्षात राहिलं. जर तुम्ही सायंटिफिक मॉथ आलं म्हणजे काय? ऑर्डर लेपिडोप्टेरा. तुम्ही बॉम्बॅक्स मोरा लक्षात ठेवलं म्हणजे फॅमिली बॉम्बायसिडी तुम्ही टिक करू शकता. ओके, तर याची जी ओरिजिन आहे बॉम्बॅक्स मोरायची ओरिजिन ही कुठं आहे? नॉर्दर्न चायनाला आहे आणि इंडिया जो आहे हा मेजर मलबेरी सिल्क प्रोड्युसिंग आहे. ओके, मेजर मलबेरी सिल्क प्रोड्युसिंग जर विचारलं तर इंडिया आहे आणि इंडियामध्ये फर्स्ट नंबर कुणाचा लागतो? कर्नाटकाचा लागतो. कर्नाटका 90% वरती आहे. कर्नाटका एकटं 90% वरती आहे. आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगाल, तामिळनाडू, जम्मू काश्मीर यांचा टुगेदर जर विचार केला तर 92% रॉ सिल्क. कोणतं सिल्क? मलबेरी सिल्क जे आहे हे कोण देतं? तर तामिळनाडू, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, वेस्ट बेंगाल आणि एकटा जर सोर्स विचारला तर तो कोणता आहे? कर्नाटका. कोणता आहे? कर्नाटका. लक्षात कोणतं ठेवायचं आपल्याला? कर्नाटका. आणि 90% प्रोडक्शन हे कर्नाटका देतच, पण मलबेरी जो आहे
म्हणजे ह्या ज्या आपण 4 स्पीसीज बघणार आहोत त्याच्यापैकी सगळ्यात मेन इम्पॉर्टंट कोणती आहे? मलबेरी. 90 टू 95% जे प्रोडक्शन आहे हे मलबेरी सिल्कवर्मचंच इंडियामध्ये होत असतं. बघा, मलबेरी सिल्क कॉन्ट्रीब्युट अराउंड 90% ऑफ टोटल वर्ल्ड सिल्क प्रोडक्शन. की टोटल वर्ल्डचं जर बघितलं सिल्क प्रोडक्शन, सगळ्यात जास्त सिल्क आपल्याला मलबेरी पासून मिळतं. ओके, तर याचा होस्ट प्लांट कोण आहे? तर मलबेरी लीव्हज. कोण आहे? मलबेरी लीव्हज. म्हणूनच मलबेरीवरती त्याची काय म्हणतात उपजीविका, तिचं उदरनिर्वाह पूर्ण कशावरती चालतो? मलबेरीवरती चालतो. म्हणूनच त्याला मलबेरी सिल्क मॉथ किंवा मलबेरी सिल्कवर्म असं म्हणतात. ओके, त्याचं आणि मलबेरी प्लांटचं जर नाव विचारलं तर काय आहे? मोरुस अल्बा, मोरुस इंडिका आणि मोरुस सिजिया. त्याच्यामधला हा मोरुस अल्बा हा काय आहे? कॉमन आहे. मोरुस अल्बा काय आहे? कॉमन आहे. ओके, कॉमन क्रॉप जर विचारलं तर कोणतं आहे? मोरुस अल्बा. ओके, त्यांना हे रिअरिंग हे जे आहे हे डोमेस्टिकेट केलं जातं आणि इनडोर याची रिअरिंग पूर्ण काय आहे? आपल्याला इनडोर करावं लागते, आतमध्ये छताच्या आतमध्ये करावं लागते. हे आउटडोर म्हणजे आपल्या फील्ड वरती पॉसिबल नाही आहे. ओके, काय एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे डोमेस्टिकेटेड आणि रिअर्ड इनडोर. आता बघा, हे मलबेरी सिल्कवर्म जे आहे याच्यामध्ये मेन आपल्याला क्वेश्चन विचारू शकतात की याची कारण हे काय प्रोडक्टिव्ह इन्सेक्ट आहेत, हे बेनिफिशियल इन्सेक्ट आहेत. शेतकऱ्यांच्या जर तुम्ही शेतकऱ्यांना जर रेशीम कीट उत्पादन किंवा कीटपालन याबद्दल जर तुम्ही त्यांना नॉलेज देत असाल किंवा त्यांची जर कार्यशाळा घेत असाल तर त्यांचा प्रश्न तुम्हाला काय राहील? फार्मरचा क्वेश्चन हाच राहतो की एक सायकल हे किती दिवसात कंप्लीट करतात? म्हणजे जो ककून आहे, जे यील्ड आहे ते आपल्याला किती दिवसात मिळेल? तर ते डिपेंड करतं की नंबर ऑफ जनरेशन त्या किती कंप्लीट करतात. आता जर समजा मलबेरी सिल्कवर्म बद्दल जर बोलायचं झालं तर आपल्याला युनिव्होल्टाईन, बायोव्होल्टाईन आणि पॉलीव्होल्टाईन म्हणजे काय मल्टीव्होल्टाईन तिन्ही स्पीसीज याच्यामध्ये दिसून येतात. तिन्ही जनरेशन, तिन्ही ज्या नंबर ऑफ जनरेशन आहेत त्या दिसून येतात कशामध्ये? मलबेरीमध्ये. ते डिपेंड करतं की आपण त्यांना क्रॉप कोणतं फीड करायला देतो आहोत, कोणत्या सीझन मध्ये आपण त्यांना फीड करायला देतो आहोत, त्याच्यानुसार ते त्यांची लाईफ सायकल कंप्लीट करतात. पण इन जनरल 1 मंथ जो आहे, 1 मंथ काय असतो यांचा? हा लार्वल पिरियड असतो. ओके, जर तुम्ही विचार केला तर 2 ते 3 महिन्यात 2 ते 3 नाही, सॉरी, 45 दिवसात जे आहे यांची पूर्ण लाईफ सायकल कंप्लीट होते. म्हणजे बघा, 1.5 महिन्यात 1.5 मंथ मध्ये तुमचं काय होते? तुमचं प्रोडक्शन आहे, यील्ड जे आहे ते तुम्हाला मिळायला सुरुवात होऊन जाते. तर तुम्ही जर बघितलं, जर आता बाकी याच्यासोबत जर आपण कम्पेअर केलं, जसं आता कॉटन क्रॉप आहे, कॉटन क्रॉप कधी येतं? 9 मंथ तरी त्याला लागतात आणि इथं तुम्हाला यील्ड जे आहे ते कधी मिळतं? 1.5 मंथ पासून तुमचं यील्ड सुरू होऊन जातं. म्हणजे याला आपण काय म्हणून जसं की मुर्गीला जी आपली कोंबडी आहे त्याला काय म्हणून सोने का अंडा देणे वाली, तर तसंच काहीसं हे मलबेरी म्हणजे सिल्कवर्म आहे. आता बघा, डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ जनरेशन पर इयर सिल्कवर्मला आपण क्लासिफाईड करतो युनिव्होल्टाईन, बायोव्होल्टाईन आणि मल्टीव्होल्टाईन. एक जनरेशन एका इयर मध्ये कंप्लीट करत असेल तर युनिव्होल्टाईन, 2 जनरेशन एका इयर मध्ये कंप्लीट करत असेल बायोव्होल्टाईन आणि मल्टिपल जनरेशन एका इयर मध्ये कंप्लीट करत असेल जसं की 1.5 मंथ लागतो. म्हणजे काय, 1.5 महिन्यात एक लाईफ सायकल जर तिची कंप्लीट होत असेल तर 12 महिन्यात 3 ते 4 आरामात, म्हणजे म्हणजे 1.5 महिन्यात जर एक होत असेल तर 3-4 आरामात होतात. ओके, तर मल्टिपल याला काय म्हणू आपण? मल्टीव्होल्टाईन म्हणू. याला काय म्हणू आपण? मल्टीव्होल्टाईन. तर बघा, याच्यामध्ये सगळ्यात जास्त सिल्क, जे बेस्ट सिल्क आपल्याला मिळतं ते कशापासून मिळतं? बायोव्होल्टाईन पासून मिळतं. हा कृषी सेवकचा 2024 चा ऑब्जेक्टिव्ह आहे. जानेवारी 2024 मध्ये कृषी सेवकची जी एक्झाम झाली होती त्यांनी विचारलं होतं की जी क्वालिटी आहे, सुपेरियर क्वालिटी कोण देतं? युनिव्होल्टाईन देतं, बायोव्होल्टाईन देतं की मल्टीव्होल्टाईन देतं? तर करेक्ट आन्सर काय आहे तिथं? बायोव्होल्टाईन. बायोव्होल्टाईन हे 2च जनरेशन म्हणजे 6 महिन्यातून एक जनरेशन त्यांची कंप्लीट होते. तर त्याची जी क्वालिटी आहे त्याच्यामधून जे ककून मिळतात त्याची क्वालिटी फार सुपेरियर असते. ओके, तर नेक्स्ट येतं बघा की लाईफ सायकल.
आता लाईफ सायकल ही जी अडल्ट मॉथ आहे, ही अडल्ट मॉथ आपल्याला क्रीमी व्हाईट कलरची दिसते, क्रीमी व्हाईट कलरची, आणि ही किती दिवस जिवंत राहते? 2 ते 3 दिवस. 2 ते 3 दिवसाच्या कालावधीमध्ये ही किती अंडे देते? 300 ते 400 अंडे जे आहे हे देते. आणि एक पिरियड किती असतो? 8 ते 10 दिवसाचा एक पिरियड असतो. आणि जनरली हे काय होतात, लास्टला ब्लॅकिश ब्लॅकिश होतात, आणि ब्लॅकिश झाले म्हणजे काय होते, त्याला आपण चावकी म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? चावकी म्हणतो. चावकी रिअरिंग म्हणतात. आणि हे चावकीत जे आहेत, जर तुम्हाला समजा शेतकऱ्यांना जर पहिल्यांदा त्यांच्या युनिटमध्ये ग्रो करायचं असेल, तर एग स्टेज जी आहे, एक स्टेज आपल्याला मिळत असते. मग ही एक स्टेज आणल्याच्या नंतर, कॅरी केल्यानंतर त्याच्यामधून जी लार्वा हॅच होते, ओके, लार्वल पिरियड किती असतो? 30 ते 35 दिवसाच्या, नियर अबाउट 1 मंथचा काय असतो? लार्वल पिरियड हा असतो. आता लार्वीच्या काही खासियत आहेत बघा. याचे फीचर्स जे आहे, हे काय? टेट्रामोल्टर म्हणजे काय? चार वेळा हे काय करते? मोल्टिंग करते. 4 वेळा मोल्टिंग म्हणजे काय? याच्या इन्स्टार किती असतात? 5 इन्स्टार असतात. ह्यावरती क्वेश्चन येऊ शकतो. देन आहे मार्किंग. मार्किंग जे आहे, आय स्पॉट आपल्याला मिझोथोरॅक्स वरती दिसून येतो बघा. मिझोथोरॅक्स वरती हा आय स्पॉट दिसून येतो. देन काय होते की क्रेसेंट शेप मार्किंग, सेकंड अब्डॉमिनल जे सेगमेंट आहे, सेकंड अब्डॉमिनल सेगमेंट वरती क्रेसेंट शेप दिसून येतो. आणखी स्टार शेप जो आहे, हे खूप डिटेल झाला नेट एसआरबी वाल्यांसाठी कामाचा आहे, की स्टार मार्क जो आहे 5th अब्डॉमिनल सेगमेंट वरती. आणि मेडिओ डॉर्सल अॅनल हॉर्न बघा, हा हॉर्न दिसतोय, हा कोणत्या सेगमेंट वरती होतो? तर 8th सेगमेंट वरती, जे अब्डॉमिनल 8 सेगमेंट वरती आहे, याच्यामध्ये दिसून येतो. आणि याचा होस्ट प्लांट आपण बघितला की कशावरती फीड करतो? तर फीड करतो मलबेरीवरती, मोरूस अल्वावरती. ओके. आणि लार्वल पिरियड, मल्टीवोल्टाईनचा लार्वल पिरियड किती आहे? 30 ते 35 दिवसाचा आहे. नंतर हे लेट 15 स्टारला असली, कधी लेट 15 स्टारला असली म्हणजे हे काय करते? ककून स्वतःभोवती जाळं म्हणजे ही ककून बनवायला सुरुवात करते. ओके. आफ्टर मॅच्युरिटी लार्वा काय करते? त्याचे जे फीडिंग आहे ती स्टॉप करते आणि ककून स्पिन करायला स्टार्ट करते. तर बघा, हा थ्रेड किती लॉंग असतो? हा थ्रेड असतो 500 ते 1500 मीटरचा. ओके. आता याच्यामध्ये डेनियर लेंथ किती आहे? 9000 मीटर. आपण त्या टर्मिनॉलॉजी बघूया की काय असते, त्याचे स्ट्रेंथ काय आहे. त्याच्यानुसार वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत आणि टर्मिनॉलॉजीज वरती क्वेश्चन हा येतो. मग ककून स्टेज नंतर या ककून मध्ये ही लार्वी हा ककून पूर्ण स्पिन केल्यानंतर, हे स्पिन पूर्ण झाल्याच्या नंतर ही काय जाते? प्युपेशन मध्ये जाते. तर प्युपर पिरियड किती असतो? 10 ते 14 दिवसाचा, नियर अबाउट समजा आपण पकडा की 15 दिवसाचा काय असतो? लार्वल पिरियड असतो. आणि प्युपल पिरियड असतो. आणि प्युपामधून काय होते की अडल्ट फ्लाय इमर्ज होतो बघा. ओके. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट काय आहे? तर याच्यामध्ये ग्लँड, याच्यामध्ये कोणत्या कोणत्या ग्लँड महत्वाच्या आहेत? तर ग्लँड महत्वाची आहे ही इच्छिवाता ग्लँड. इच्छिवाता ग्लँड कुठे आहे? 8th आणि 9th अब्डॉमिनल सेगमेंटला, फिमेल मध्ये. आणि हेरॉल्ड ग्लँड जे आहे, हेरॉल्ड ग्लँड हे मिल्की व्हाईट ग्लँड प्रेझेंट आहे 8th आणि 9th. हेरॉल्ड ग्लँड हे ही मॅन असं लक्षात ठेवा. ही मॅन म्हणजे काय? मेल मध्ये. आणि इशिवाता फिमेल मध्ये, ते लक्षात राहतच. दोन आहेत, इशिवाता आणि हेरॉल्ड आहेत. आपल्याला लक्षात कोणते ठेवायचे आहे? हेरॉल्ड, ही मॅन. ओके. देन येतं व्हॉट इज मोरिकल्चर. ह्या मोरिकल्चर वरती क्वेश्चन आलेला आहे. मोरिकल्चर म्हणजे काय? की जे सायन्स ऑफ मलबेरीचं कल्टिवेशन करणं फॉर रिअरिंग ऑफ सिल्कवर्म म्हणजे काय? मोरिकल्चर होतं. तर ह्यावरती ऑब्जेक्टिव्ह जो आहे AFO मध्ये विचारलेला आहे. आणि बघा, जर याची व्हरायटी, आता मलबेरीची जर व्हरायटी विचारली तर कोणती बेस्ट व्हरायटी आहे? V1 व्हरायटी. ओके. ऑल ओव्हर इंडिया कोणती चालते? V1 व्हरायटी. ओके. बेस्ट आहे, लस्टरस लीव्स प्रोव्हाइड करते. आणि लस्टरस लीव्स मुळे जी सिल्कवर्मची क्वालिटी आहे ती म्हणजे इन्क्रीज व्हायला मदत होते. इल्ड क्वालिटी छान मिळते ककूनची. ओके. देन नेक्स्ट दुसरी कोणती आहे? ती आहे तसर सिल्कवर्म. तसर सिल्कवर्मचं नाव काय आहे? अँथेरैया मायलिटा किंवा अँथेरैया पाफिया. तुम्ही मायलिटा लक्षात ठेवा. कोणती लक्षात ठेवा? मायलिटा. आता ही तसर सिल्कवर्म काय? वाईल्ड आहे. वाईल्ड म्हणजे ही डोमेस्टिकेटेड आहे का? नाही. डोमेस्टिकेशन केलं जातं का? इंडोर आहे का? नाही. ही काय आहे? टोटली आउटडोअर आहे. ही काय? आउटडोअर आहे. याची फॅमिली कोणती आहे? सॅटोर्निडी. कोणती फॅमिली आहे? सॅटोर्निडी. बघा, जी बॉम्बॅक्स मोराय आपण बघितली, मलबेरी सिल्कवर्म, त्याचीच एक फॅमिली सिल्कवर्म मध्ये जर बघितलं, त्याचीच एकाची फॅमिली काय आहे? बॉम्बायसिडी. बाकी तुम्ही जर बघितलं तर सगळ्यांची फॅमिली काय दिसेल? सॅटोर्निडी. आणि ऑर्डर काय आहे? लेपिडोप्टेरा.
ओके, ऑर्डर काय आहे लेपिडोप्टेरा. आता याचे होस्ट प्लांट कोणते? आता आपण मलबेरी सिल्कवमचे बघितले तर काय मलबेरी प्लांट, मोरूस अल्वा. पण इथं जे होस्ट प्लांट कोणते आहे असान, म्हणजे टर्मिनालिया टोमेंटोसा, अर्जुन टर्मिनालिया अर्जुना, अंजन टर्मिनालिया स्पीसीज आहे हा. टर्मिनालिया चेबुला वगैरे आपण याला म्हणू शकतो. देन तो साल शोरिया रोबुस्टा आणि बेरजिजिपस जुजुबा. बेर जे आहे याच्यावरती लॅक इन्सेक्ट सुद्धा ग्रो होतो. पण तसरचे जे हे होस्ट प्लांट आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. कारण मागच्या वर्षी जे 2025 ची AFO झाली त्याचे तुम्ही जर PYQ बघितले असेल तर त्यांनी आपल्याला मुगा सिल्कवमचे जे होस्ट प्लांट आहेत त्यावरती क्वेश्चन आला होता. ओके, तर पॉसिबिलिटी आहे की आपल्याला तसार सिल्कवमचे होस्ट प्लांट सुद्धा विचारू शकतात. आता फिमेल जी आहे ही लार्जर आहे दॅन मेल. ओके, आणि कलरही तुम्हाला येलोइश ब्राऊन दिसतो, याचा डार्क रेड दिसून येतो. ओके, म्हणजे तुम्ही नेकेड आईजने ओळखू शकता की यातला अडल्ट फिमेल कोणता आहे आणि अडल्ट मेल कोणता आहे. आता याचा पिक्युलर कॅरेक्टरिस्टिक काय आहे? सर्क्युलर आय स्पॉट जो आहे, आय स्पॉट आपल्याला कशावरती त्याच्या विंग्स वरती दिसून येतो. ओके, विंग्स वरती जो आहे दिसून येतो. देन येतं हे काय आहे? बायोव्होल्टाईन. ही काय आहे? बायोव्होल्टाईन आहे. आपण बघितलं मलबेरी सिल्कवम ही काय आहे? मल्टीव्होल्टाईन आहे. मल्टीव्होल्टाईन आहे. ओके, त्यानंतर तसल सिल्कवम काय आहे? बायोव्होल्टाईन आहे. आता याचे सिल्क फीचर याला काय म्हणतात? वन्य सिल्क सुद्धा म्हणतात. अहिंसा सिल्क याला नाही म्हणत, इरी सिल्कवम म्हणतात. हा पॉइंट माझ्याकडनं चुकीने इथे ऍड झाला आहे, तो इरी सिल्कवम म्हणतात. याला काय म्हणतात? वन्य सिल्क. का बरं? कारण वाईल्ड आहे, टोटली काय आहे? आउटडोर आहे. आपण याला डोमेस्टिकेट करू शकत नाही. दुसरं काय? रिअलेबल आहे, कंटिन्युअस आणि युनिफॉर्म धागा आपल्याला मिळतो. आणि हा सगळ्यात महत्वाचा आहे, कलर कोणता आहे? कॉपरी कलर आहे. वाईल जर आपण मलबेरीचा बघितला तर मलबेरीचा एक व्हाईटिश क्रीमी कलर येतो आणि तसरचा कोणता येतो? ब्राऊन कॉपरी कलर येतो. ओके, आता लार्वा जे कॅटरपिलर याची काय रोबुस्ट बॉडी आहे आणि त्याच्यावरती स्पाइन लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसून येतं. काय स्पाइन लाईक स्ट्रक्चर नेकेड आईजनी तुम्हाला. आणि फीड कशावरती करते? होस्ट प्लांट आपण बघितलं, टर्मिनालिया अर्जुना, टर्मिनालिया टोमेंटोसा, जिजिपा जुजुपा, शोरिया रोबुस्टा. ओके, त्यानंतर टर्मिनालिया चेबुला, हे काय याच्यावरतीही फीड करते. आता लार्वल बिहेवियर जे आहे, लार्वी ऑफ तसार सिल्कवम स्पिंग रिंग लाईक स्ट्रक्चर अराउंड द ट्विग अँड लॉंग पेडंकल बिफोर कन्स्ट्रक्टिंग कोकून. आता बघा हा पेडंकल जे आहे आधी ती काय करते? एक रिंग लाईक स्ट्रक्चर, जे ट्विग म्हणजे जी फांदी आहे त्यावरती एक रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म करते. रिंग लाईक स्ट्रक्चर फॉर्म केल्यानंतर एक पेडंकल फॉर्म करते आणि पेडंकल फॉर्म केला त्या रिंगला की काय करते? ककून स्टार्ट करते. काय करते? ऍट द एंड ऑफ जो पेडंकल आहे, या पेडंकल वरती नेहमी क्वेश्चन येतो बरं. हा जो पेडंकल आहे याच्या लास्टला काय करते? मग ककून कन्स्ट्रक्ट करते. कोणत्या कलरचा असतो? कॉपर कलरचा असतो. आपल्याला कॉपर कलरचं सिल्क जे आहे तर तसा सिल्क देत असते. आता बघा, जर आपल्याला ककूनची इन्फॉर्मेशन जर विचारली, ककून फॉर्मेशन कसं असतं? ओव्हल शेप मध्ये असतं, ट्विगला अटॅच असतं, स्ट्रॉंग पेडंकल त्याला असतो. बघा, स्ट्रॉंग पेडंकल त्याला असतो. आणि हे काय? तसार सिल्कचा एक व्हॅल्युएबल सिल्क आहे. आता तसार सिल्क जर म्हटलं तर इको फ्रेंडली आहे, नॅचरल आहे, नॉन व्हायलंट आहे, स्ट्रॉंग आहे, ड्युरेबल आहे आणि रिच स्ट्रक्चर आहे. काय? रिच टेक्स्चर आपल्याला मिळतं. ओके, रिच टेक्स्चर आपल्याला मिळतं. आता याच्यामध्ये बघा तसारमध्ये दोन आहेत. एक ओक तसार म्हणजे हे की टेम्परेट तसार असतं, आणि आपण जे बघितलं हे कोणतं आहे? हे आहे ट्रॉपिकल तसार. कोणता आहे? ट्रॉपिकल तसार. आणि हे काय? ओक तसार म्हणजे हे काय आहे? टेम्परेट तसार. टेम्परेट जे की याचा होस्ट प्लांट कोणता असतो? ओक असतो. आणि टेम्परेट तुम्ही बघा, ट्रॉपिकल म्हणजे जे ट्रॉपिकल रिजन मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, आणि टेम्परेट म्हणजे एकदम हिली एरियाज मध्ये जे तसार पाहायला मिळतं ते कोणतं असतं? ओक तसार असतं. ओके, ज्याचं नाव काय? अँथेरिया पेरनी, चायनाचं आहे. हे काय फीड करते? कशावरती? ओक वरती फीड करते, चायनामध्ये. आणि जो आपला हिमालयन बेल्ट आहे त्यावरती. जे आपला नॅचरल हायब्रिड कोणता आहे? अँथेरिया प्रोले. यापासून सब हिमालयन बेल्ट नवीन एक तयार झालाय, अँथेरिया रोलेई. कोणता? अँथेरिया पेरनी आणि अँथेरिया प्रोली. हा नॅचरल हायब्रिड आहे. हा कशानेच बनवलेला नाही आहे, हा नॅचरल हायब्रिड आहे. जेव्हा आपण अँथेरिया पेरनी प्लस अँथेरिया रोएली एकत्र घेतो तेव्हा काय म्हणतो? अँथेरिया प्रोलेई. काय म्हणतो? अँथेरिया प्रोलेई. तर बघा, आता तुमचं कन्फ्युजन दूर झालं असेल. कसं? की हे जे तसर आहे याचे दोन टाईप पडतात. कोणता? एक ट्रॉपिकल
ओके, एक ट्रॉपिकल आणि दुसरा कोणता पडतो टेम्परेट. टेम्परेट जो आहे हा कशावरती फीड होतो, ओक प्लांट वरती फीड करतात. हिमालयन रिजन वगैरे जे आहे, चायनाचा जो एरिया आहे त्यावर तिथे आपल्याला पाहायला मिळतं. आणि ट्रॉपिकल तसर हे जो ट्रॉपिकलचा एरिया आहे, इंडियाचा जो ट्रॉपिक्स आहे त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. हे जनरली याच्यावरती म्हणजे याचे जे होस्ट प्लांट आहेत ते कोणते आहेत, टर्मिनालिया अर्जुना, टर्मिनालिया टोमेंटोसा देन येतं टर्मिनालिया चेबुला, त्यानंतर येतो शोरिया रोबुस्टा आणि फिफ्थ येतं ते म्हणजे झिझिपा जुजुबा. ओके, म्हणजे काय आपलं बेर. ओके, हे काय आहे त्याचे होस्ट प्लांट आहेत. याच्या होस्ट प्लांट म्हणजे ती सिल्कवर्म कशावरती फीड करते, कोणत्या एरियामध्ये राहते त्याच्यावरून याचे दोन टाईप पडतात. म्हणून तुम्ही कदाचित ते पाचही म्हणजे काय 5 टाईप असंही म्हणतात, पण मोठा मोठा जर विचारलं तर 4. आणि जर तुम्हाला ऑप्शन मध्ये 5 ऑप्शन असेल तर तुम्ही 5 टिक करायचं आणि 4 जर समजा तिथं 5 नाही आहे तर तेव्हा तुम्ही 4 वरती आले तरी चालेल. ओके, तसर सिल्कवर्म ओक तसर बघा. आता तुम्ही सध्या जनरल ऍग्रिकल्चरच्या हे बघा, हे आपलं युट्यूब चॅनल आहे, यावरती तुम्ही लेक्चर बघत आहात. तर जर तुम्ही युनिव्हर्सिटीचे आता सगळेजण सांगतात आपल्याला विद्यापीठाची ऍड येणार आहे आणि हो ती येणार आहे, पण कधी येईल हे कोणीच सांगू शकत नाही. फक्त आपण प्रिपेअर असायला पाहिजे. त्यासाठी जे पीएपी म्हणजे पीएपीच्या ज्या भरती झाल्या होत्या त्या पीएपीचे जे आर ए आणि कृषी सेवक आणि कृषी सेवकची जी काही एक्झाम झाली होती त्याचे आपण पूर्ण पीवाय क्यू अनालिसिस ह्या याच्यामध्ये युनिव्हर्सिटी एक्झाम पेपर अनालिसिस ह्या प्लेलिस्टमध्ये कंडक्ट केलेले आहे. तुम्ही जाऊन बघू शकता की क्वेश्चन कशा पद्धतीचे असतात आणि तुमची प्रिपरेशन कुठपर्यंत आली आहे. एएफओ मेन्सचे जे आहे, एएफओ मेन्सचे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आपण इतकं डिस्कस केले आहे. तुम्ही ही प्लेलिस्ट जाऊन बघू शकता. अग्रिकल्चर असिस्टंटचे पूर्ण म्हणजे 2018, 2019, 2024 चे सगळे ऑब्जेक्टिव्ह ह्या ऍग्रिकल्चर असिस्टंट सिरीज मध्ये आपण बघितलेले आहेत. पर्टिक्युलर एंटमॉलॉजीचे ऑब्जेक्टिव्ह म्हणजे जो कोणी JRF चा अभ्यास करत असेल, SRF चा अभ्यास करत असेल, नेट ASRB चा अभ्यास करत असेल तर त्यांच्यासाठी एंटमॉलॉजी MCQ हे आपण एक टॉप MCQ जे आहे ह्या सिरीज ह्या प्लेलिस्ट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि हा आजचं लेक्चर तुम्ही कुठे बघाल तर आजचं लेक्चर आहे एंटमॉलॉजी नावाची प्लेलिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, अपार्ट फ्रॉम दॅट बघा आपली जनरल ऍग्रिकल्चर चॅटचं चॅनल आहे टेलिग्राम वरती, त्यावरती आपण डेली 6 वाजता लाईव्ह क्विज कंडक्ट करत असतो. सध्या जी क्विज आहे ही क्विज चालू आहे निमराज सुंदाबेज बुक जे आहे, निमराज सुंदाबेज जे बुक आहे त्यावरती आपली सिरीज चालू आहे. किती क्वेश्चन असतात, 30 क्वेश्चन असतात. काल मला असं वाटते आपण कंप्लीट केला मेटेरोलॉजीचा टॉपिक जो आहे, मेटेरोलॉजीचा टॉपिक जो आहे तो कंप्लीट केला. ओके, हे आपलं जनरल ऍग्रिकल्चरचं टेलिग्राम चॅनल. ह्या चॅनलवरती नियर अबाउट 12.6K मेंबर जॉईन आहेत. का बरं जॉईन आहेत, कारण की यांना इथं सगळे PYQ अवेलेबल होतात, सगळ्या PDF मिळतात. ओके, आणि ह्या लेक्चरची लिंक सुद्धा मी इथं अपलोड करत असते. तर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ह्या दोन्ही टेलिग्रामची लिंक जी आहे तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तुम्हाला त्यावरती टॅप करायचं आहे आणि जॉईन व्हायचं आहे. का बरं जॉईन व्हायचंय, कारण हे जे चॅटचा ग्रुप आहे यावरती आपण लाईव्ह क्विज कंडक्ट करतो आणि हे चॅनल आहे यावर तुम्हाला PYQ मिळून जातील आणि इम्पॉर्टंट PDF मिळून जातील. प्लस डेली अपडेट जे आहेत, एक्झाम रिलेटेड अपडेट्स जे आहेत त्या तुम्हाला इथं मिळून जातील. ओके, त्यासाठी तुम्हाला हे जे आपलं चॅनल आहे यावरती जॉईन व्हायचं आहे. आणि हो, हे जनरल ऍग्रिकल्चरचं जे युट्यूब चॅनल आहे यालाही तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. नोटिफिकेशन बेल आयकॉन जे प्रेस करायचं आहे कशासाठी, तर अपकमिंग नोटिफिकेशन साठी. ओके, देन नेक्स्ट आहे तो आपला इरी सिल्कवर्मचं नाव काय आहे, सिलोसेमिया रिसिमी फॅमिली. मी तुम्हाला सांगितलं की एकच आहे मलबेरी सिल्कवर्म, जिची फॅमिली काय आहे, तिची फॅमिली आहे बॉम्बायसिडी. बाकीच्या आहेत सगळ्या काय आहेत, सॅटर्निडी फॅमिली, ऑर्डर लेपिडोप्टेरा. इरी सिल्कवर्म ही काय आहे, मल्टीवोल्टाईन आपण कोणती बघितली, मलबेरी सिल्कवर्म बघितली. बायवोल्टाईन कोणती आहे, तसर सिल्कवर्म. आणि इरी सिल्कवर्म काय आहे, मल्टीवोल्टाईन. आणि ही काय आहे, कम्प्लिटली डोमेस्टिकेटेड. जर आपण मलबेरी सिल्कवर्म बघितली तर ही डोमेस्टिकेटेड आहे. इंडोर मध्ये आपण ती
तिला आपण पाळू शकतो. देन जी तसर आहे, तसर काय आहे, वाईल्ड आहे. काय आहे, पूर्णतः वाईल्ड सिल्कवर्म आहे. काय वाईल्ड सिल्कवर्म आहे म्हणजे काय, डोमेस्टिकेशन तिचं जमत नाही. आता बघा याच्यामध्ये इरी सिल्कवर्म मध्ये प्रॉब्लेम काय आहे, इरी सिल्कवर्म इज नॉट रिअलेबल, नायदर कंटिन्युअस नॉर युनिफॉर्म व्हाईट इन कलर. म्हणजे काय की कंटिन्युअस नाहीये, तिचा धागा जो आहे तो पूर्ण कंटिन्युअस नाहीये, युनिफॉर्म नाहीये, आणि हे काय करते, स्पून आहे हिचा. काय आहे, स्पून. आपल्याला जो ककुनेज आहे तो आपल्याला स्पून मिळतो, त्याच्यामुळे ह्याचा जो म्हणजे की पर्टिक्युलर जे आपल्याला धागा आपल्याला मोठा पाहिजे तसा धागा याला मिळत नाही. आणि याला एरंडी सिल्क सुद्धा म्हणतात. एरंडी सिल्क का, कारण की जे एरंडी आहे, रेसिनस कॉमिनस कॅस्टर लिव्स वरती हे लार्वी जी आहे मोस्टली फीड करते, म्हणून याला एरंडी सिल्क सुद्धा म्हणतात. आणि अहिंसा सिल्क याला म्हणतात. बघा आपलं जे चुकलं होतं, आपण तसार सिल्क मध्ये टाकलं होतं, अहिंसा सिल्क इरी सिल्कवर्मला म्हणतात. कृषी सेवक मध्ये विचारलेला प्रश्न आहे. ओके. देन आता एग लार्वा, ककून, प्युपा, अडल्ट ही आपण बघितलेलंच आहे. आणि हा याची एक लिंक कुठं होते, ट्विग्स वरती होते, लिव्स वरती होत नाही. कशावरती होते, ट्विग्स वरती होते. आणि याचे प्रायमरी होस्ट प्लांट जर विचारले तर प्रायमरी होस्ट प्लांट कोणता आहे, रिसिनस कॉम्युनस म्हणजे कॅस्टर म्हणजेच एरंडी, आणि दुसरा कोणता आहे, हेड्रोपोनॅक्स फ्रॅगन्स. आणि सेकंडरी जर विचारला तर टोपियाका, मॅन्युहॉट पॅगन. टोपियाका बघा, जे आपल्याला तामिळनाडूमध्ये जनरली याचं प्रोडक्शन पाहायला मिळते, कारण टोपियाका पासून काय मिळतो, साबुदाणा मिळतो. त्याच्या रूट्स पासून काय मिळतो, साबुदाणा मिळतो. ओके. हे काय कलर याचा जर विचारला तर व्हाईट आहे, डोमेस्टिकेटेड जे आहे कम्प्लिटली डोमेस्टिकेटेड आहे, मल्टी वोल्टाईन आहे, पण रिअरेबल नाहीये. रिअरेबल का नाहीये, कारण की आपल्याला याचा स्पून मिळतो, इरी सिल्क यान मिळतो, पर्टिक्युलर याचा लंबा धागा जो आहे तो आपल्याला मिळत नाही. ओके. आणखी वेगवेगळे सिल्कवर्म बघा कोणते आहे, अनाफे सिल्क. अनाफे सिल्क म्हणजे काय, जे अनाफे जिनस पासून आपल्याला मिळतं, जनरली हे साऊथर्न आणि सेंट्रल आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नाव काय आहे, अनाफे सिल्क. ओके. देन इयन सिल्क लार्जेस्ट प्रोडक्शन जे आहे नॉर्थ ईस्टर्न इंडिया. आता हे जे इरी सिल्कवर्म आहे नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये याचं सगळ्यात जास्त प्रोडक्शन आहे, किती, 79%. देन आहे फगारा सिल्क. फगारा सिल्क म्हणजे काय, हे प्रोड्यूस करते ककून जायंट सिल्क मॉथ, ऍटकास ऍटलस. जे नेट एसआरबीचा अभ्यास करत असतील त्यांना सगळ्यांना माहिती आहे की सगळ्यात मोठा जर आपल्याला हे विचारला इन्सेक्ट कोणता आहे, जायंट सिल्क मॉथ, ऍटाकास ऍटलास. आणि त्याच्यापासून मिळणारा हे जे फगारा सिल्क आहे ते सगळ्यात मोठी म्हणजे लेंथने ही सगळ्यात मोठी आहे, जायंट आहे, सगळ्यात मोठा आहे. ओके. तर याच्यापासून जे सिल्क मिळतं त्याला आपण काय म्हणतो, फगारा सिल्क म्हणतो. अनाफे पासून मिळणार अनाफे सिल्क, जे की सेंट्रल आफ्रिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि दुसरं आहे कोन सिल्क. कोन सिल्क आपल्याला पाचापस जे ओटूस आहे मेडिटेरियन रिजनला हे पाहायला मिळतं. ओके. ह्या टर्मिनॉलॉजी याचा तुम्ही स्क्रीनशॉटही घेऊ शकता, कारण अनाफे सिल्क, फगारा सिल्क, कोन सिल्क हे तुम्हाला नॉर्मल बुक मध्ये पाहायला मिळणार नाही. मी हे रेफरन्स बुक मधून इथं ऍड केलं आहे, कारण की बरेचसे क्वेश्चन जे आहे हे तुम्हाला असं वाटते की हा खूपच डीप विचारलेला आहे. डीप नाही, कारण की समोरचा जो पेपर सेटर आहे हा रेफरन्स बुक नुसार आपल्याला क्वेश्चन देत असतो. बघा. ओके. देन आता मुगा सिल्कवर्म. मुगा सिल्कवर्म बद्दल तुम्ही बरेचसे क्वेश्चन एएफओच्या एक्झाम मध्ये, म्हणजे दरवर्षी तुम्ही एएफओच्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन बघितलेलेच असतील. ओके. यावरती का बरं, कारण की मुगा सिल्कवर्म जे आहे हे मोनोपॉली इन प्रोडक्शन, याचं प्रोडक्शन जे आहे फक्त कुठं होतं, आसाम मध्येच होतं. ओके. काय होतं, जे आसाम स्टेट आहे त्यामध्ये दिसून येतं, म्हणून त्याला मोनोपॉली सुद्धा म्हणतात. की मुगा सिल्कवर्म फक्त तुम्हाला कुठं मिळेल, आसाम. ओके. मणिपूर, आसाम वगैरे तो जो एरिया आहे त्याच्यामध्येच मिळेल. याचं नाव काय आहे, याचं नाव आहे अँथेरिया असामेन्सिस. नावातच कुठं आहे, असामेन्सिस, म्हणून आपल्याला आसाम वेगळं लक्षात ठेवायची गरज पडणार नाही. फक्त आपल्याला नाव काय लक्षात ठेवायचं आहे, अँथेरिया असामेन्सिस. फॅमिली काय आहे, सॅटर्नेडी, ऑर्डर लेपिडोप्टेरा. मुगा सिल्कवर्म जे आहे आसाम स्टेट मध्ये आपल्याला पाहायला मिळते, मोनोपॉली इन प्रोडक्शन आहे. विशेष म्हणजे रिअरेबल आहे, कंटिन्युअस युनिफॉर्म धागा आहे त्याचा, आणि कलर कसा आहे, गोल्डन येलो. ह्या गोल्डन येलो कलर मुळेच याला प्रसिद्धी खूप आहे आणि याची मागणी सुद्धा खूप आहे. मुगा सिल्कवर्म जर म्हटलं तर ही काय मल्टी व्होल्टाईन आणि कशी आहे, सेमी डोमेस्टिकेटेड. म्हणजे इंडोर मध्ये सुद्धा आपण करू शकतो, आउटडोर सुद्धा करू शकतो. हे काय सेमी डोमेस्टिकेटेड आहे. याच्या होस्ट प्लांट वरती यावर्षी आपल्या एएफओ मध्ये प्रश्न विचारला होता. याचे होस्ट प्लांट कोणते आहेत, सोम आणि सवळाऊ. सोमचं नाव काय
आहे पर्सिया बॉम्बेसिना किंवा मॅच्युलस स्पीसीज, आणि दुसरा आहे सवळाऊ म्हणजे काय लिटेसा पॉलियांथा. काय आहे लिटेसा पॉलियांथा. आता लाईफ सायकल जर म्हटलं तर एग्स, आता याच्या एग्स जे आहेत हे एग्स जनरली हा काय करतो, इथं खूप सारं असं एग जे आहे एग आपण ट्विग्स वरती म्हणूया किंवा असं पूर्ण ड्राईड ट्विग्स असते त्यावरती देतात, त्याला म्हणतात खारिका. काय म्हणतात? खारिका. आजपर्यंत आपण खारीक खाल्ली आहे, बरोबर आहे. आता आज तुम्हाला काय शिकायला मिळत आहे? खारिका. जिथं ज्या ड्राईड ट्विग्स वरती मुगा सिल्कवर्म अंडे देते त्याला म्हणतात खारिका. त्याच्यानंतर हे जेव्हा एग्स ब्रस्ट होतं किंवा इन्क्युबेशन झाल्याच्या नंतर त्यामधून काय होते, लार्वी हॅच होते ज्याला आपण कॅटरपिलर म्हणतो. त्यानंतर काय होते, ककुनेज. जिथं मुगा सिल्कवर्म ककून फॉर्म करते त्याला काय म्हणतो आपण? जाळी. बघा जाळी टाईप ककून त्याचा फॉर्म होतो म्हणून त्याच्या ककूनला आपण काय म्हणतो? जाळी म्हणतो. आणि अडल्ट मॉथ बघा बऱ्यापैकी आपल्याला ही कशासारखी दिसते, तर ही आपल्याला तसार सिल्कवर्म सारखी दिसते. ओके. ड्राई ट्विग यूज फॉर मॉथ फॉर लेइंग एग. हे जे ड्राईंग ट्विग्स आहेत याला आपण काय म्हणतो? खारिका. तर हे डायरेक्ट तोडल्या जातात आणि म्हणजे सेमी डोमेस्टिकेटेड का म्हटलं आहे, तर ही जी अडल्ट मॉथ आहे ही अंडे ड्राईड ट्विग्स वरती म्हणजे आउटडोअरला देते. त्याच्यानंतर हे अंडे आपण आणून डोमेस्टिकेशन म्हणजे काय इनडोअरला आणतो आणि ती लार्वी जी आहे आपण सोम असेल सवळाऊ प्लांट वरती त्याच्या लिव्स वरती ग्रो करतो. आता ककुनेजला जाडी म्हणतात. ककुनेज ऑफ मुगा सिल्कवर्म त्याला काय म्हणतो? जाडी, कारण जाडीसारखं दिसून येते. आणि हा आणखी एक टर्मिनॉलॉजी आहे याच्यामध्ये ती म्हणजे भीर, जे ट्रॅडिशनल रिलिंग मशीन आहे. मुगा ककून जे आहे रील केल्या जातात प्रिमिटिव्ह मशीन मध्ये, तर तिला काय म्हणतो आपण? भीर असं म्हणतो. काय म्हणतात? भीर असं म्हणतो. ओके. आणि मुगा सिल्कवर्म याचा कलर कोणता आहे? गोल्डन येलो कलर. त्याच्यामुळे त्याला काय आपण जीआय टॅग जो आहे याला मिळालेला आहे. कुणाला? आसामला. आसामला जीआय टॅग कशाचा आहे, तर मुगा सिल्कवर्ममुळे. कारण काय याचा जो लस्टरनेस, त्याचा कलर, मोनोपॉली इन प्रोडक्शन आणि त्याची मागणी, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता हे व्हॅल्युएबल सुद्धा आहे आणि फक्त आसाममध्येच प्रोड्यूस होते म्हणून त्याला जीआय टॅग सुद्धा दिलेला आहे. ओके. बघा याच्यामध्ये सेम आता डोमेस्टिकेशन, रिअलेबल, नॉन रिअलेबल हे आपण सगळं बघितलं, पण याच्यामध्ये आपण इम्पॉर्टंट काय बघितलं ते म्हणजे जाडी, खारिका आणि भीर. ओके. तर ह्या टर्मिनॉलॉजी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे, कारण काय की यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत, कारण की हे काय करतात बाकी सिल्कवर्म पेक्षा याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. ओके. देन आहे मोनोपॉली इन प्रोडक्शन. देन हे बघा मलबेरी सिल्कवर्म क्रीमी कलरचा आपल्याला दिसतो, क्रीमी व्हाईट. क्रीमी व्हाईट कॉपर देन येतो. तसार सिल्कवर्म याचा कॉपर कलर येतो. देन गोल्डन येलो. गोल्डन येलो कलर आपल्याला कशाचा दिसून येतो, तर मुगा सिल्कवर्मचा दिसून येतो. आणि इरी सिल्कवर्म सुद्धा येलोइश आपल्याला कलर दाखवते. पण इरी सिल्कवर्म जनरली ही काय नॉट रिअलेबल आहे, पण नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये 79% प्रोडक्शन हे कशाचं आहे, इरी सिल्कवर्मचं आहे. मुगा सिल्क जर बघितलं तर फक्त आसाम, आणि मलबेरी जर म्हटलं तर कर्नाटका. ओके. आणि कर्नाटका ऑल ओव्हर इंडियामध्ये फेमस आहे. ओके. आता बघूया सिल्क जे आहे, सिल्कचा यूज आणखी कशा कशामध्ये होतो, तर सिल्क हे बायोरिएक्टर म्हणून यूज होतात. म्हणजे काय, इंटरॅक्ट नावाची ड्रग जी आहे ही ड्रग यूज होते. अँटीव्हायरल ड्रग अॅनिमल साठी यूज होते. अँटीव्हायरल ड्रग नाव लक्षात ठेवायचं आहे काय, इंटर कॅट. देन दुसरी आहे इंटर डॉग. जर आपल्याला ॲटॉपिक डर्मॅस्टिटिस किंवा डॉग मध्ये ॲटॉपिस डर्मॅस्टिटिस वगैरे जर झाले असेल तर त्यासाठी इंटर डॉग आहे. आणि हा इम्पॉर्टंट आहे सेरिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. आता बघा आपण 4 जे आहेत सिल्कवर्मच्या स्पीसीज बघितल्या. आज काय बघितले आपण, सिल्कवर्मचे वेगवेगळे 4 स्पीसीज बघितल्या. 5ही बघितल्या आपण, मी तर म्हणेन 5ही बघितल्या आणि 4 सुद्धा बघितल्या. ज्याने पूर्ण लेक्चर बघितलं त्यांना 4 आणि 5 मधला गोळ कळाला. त्यानंतर सिल्कवर्म सिल्क जे आहे हे आणखी कशासाठी यूज होते बघा. हे जे 2 आहेत हे बायोरिएक्टर सिल्क जे आहे याच्यामध्ये इंटरॅक्ट आणि इंटरडॉग हे 2. देन आहे सेरिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट. यावरती क्वेश्चन हा खूप वेळा येतो बघा. सेंट्रल सेरिकल्चर रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कुठे आहे, वेस्ट बेंगॉलला. CSB सेंट्रल सिल्क बोर्ड बँगलोरला. त्याची इस्टॅब्लिशमेंट कधी आहे, 1948 ची. देन सेरिकल्चर रिसर्च ट्रेनिंग हे म्हैसूरला सुद्धा आहे. एक वेस्ट बेंगॉलला सुद्धा आहे आणि दुसरं कुठं आहे, म्हैसूरला सुद्धा आहे.
याची जी इस्टॅब्लिशमेंट आहे 1943 ची आहे आणि म्हैसूरची कधी 1961 ची. तसार रिसर्च स्टेशन, तसार स्पेशली तसारसाठी रिसर्च स्टेशन कुठं आहे? रांची, झारखंडला. कुठं आहे? रांची, झारखंडला. आणि सिल्कची टेक्नॉलॉजी जर विचारलं तर बंगलोरला. कुठं आहे? बंगलोरला. आणि मुगा सिल्कवॉर्मचं जर विचारलं तर आसामला. ओके. देन आता बघा, इथं याचा तुम्ही सरळ सरळ स्क्रीनशॉट घेऊ शकता, कारण की याच्याबद्दल आपण पूर्ण डिस्कस केलेलं आहे. पण एक त्याला काय म्हणतो आपण, समरी म्हणून. समरी जर तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की एक प्रकाश झोत टाकायचा असला वन रॅपिड फायर मध्ये, जर समजा आपल्याला बघायचं असलं तर हे एक बेस्ट आहे. की मलबेरी सिल्क कशी आहे, व्हाईट अँड क्रीमी कलरची. नाव काय? बॉम्बॅक्स मरी. फॅमिली बॉम्बाय सिटी. होस्ट प्लांट कोणते आहेत? मलबेरी प्लांट. जास्तीत जास्त प्रोडक्शन कुठं होतं? कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये. ट्रॉपिकल कॉपरिश कलरचं असतं. अँथेरिया मायलिटा कशावरती फीड करते याची लार्वी? असान, अर्जुन, साल, बेर, अंजन वरती सुद्धा अंजन. देन ट्रॉपिकल जसं झारखंड, ओडिसा, छत्तीसगड, महाराष्ट्र, वेस्ट बेंगाल, आंध्र प्रदेश, सगळीकडेच आपल्याला ट्रॉपिकल तसार, जे ट्रॉपिकल एरिया आहे त्यामध्ये आपल्याला हे तसार सिल्कवर्मचं प्रोडक्शन घेताना पाहायला मिळतं. देन आहे ओक तसार, टेम्परेट रिजन. अँथेरिया, रोलेई आणि प्रेटनी, हे तिन्ही मी तुम्हाला एक्सप्लेन केले आहे. हे कशावरती फीड करतात? क्वेरेकस स्पीसीज वरती, जो सब हिमालयन बेल्ट आहे, टेम्परेट रिजन आहे, त्यामध्ये तिथं हा ओक तसार ग्रो केला जातो. देन आहे इरी सिल्क, इंडी सिल्क किंवा एरंडी सिल्क. हा कसा असतो? व्हाईट कलर असतो. सेमिया सायंथिया किंवा सेमिया इंथिया म्हणतो. याचं नाव काय? सेमिया सायंथिया किंवा सेमिया इंथिया. कॅस्टर मेजर आहे. रिसिनस कॉमिनस. नॉर्थ ईस्टर्न स्टेट, बिहार, वेस्ट बेंगाल, इथं याचं किती? नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये याचं 79% प्रोडक्शन हे फक्त नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये घेतलं जातं. त्यानंतर मुगा सिल्क, गोल्डन येलो कलर, अँथेरिया असामेन्सिस, सॅटर्नेटी फॅमिली, जो काही सोम आणि सवळावरती फीड करतात. आणि मोनोपॉली प्रोडक्शन आहे कुठं? आसामवरती. याला जीआय टॅग सुद्धा मिळालेला आहे. ओके. एवढा आपण स्पीसीज बद्दल डिस्कस केलं. आता हाच डोस तुम्हाला खूप झाला असेल, म्हणून आपण याचं जी रिअरिंग आहे, रिअरिंगच्या टर्मिनॉलॉजीज ही आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ. आणि हा पेस्ट अँड डिसीजेस वरती पार्ट 2 जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मला सांगा की मॅम याच्या रिअरिंग वरती किंवा पेस्ट अँड डिसीज वरती ज्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते तुम्ही मला कमेंटच्या माध्यमातून सांगा. आपण त्यावरती लेक्चर अरेंज करूया. ओके, थांबूया इथे. थँक्यू सो मच. आणि हा परत मी तुम्हाला एकदा रिक्वेस्ट करेल की सबस्क्राईब, लाईक, शेअर केल्याशिवाय तर जाऊच नका आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. थांबूया इथे. अभ्यास करत आहात ना तर केलाच पाहिजे, कारण काय की भरती कितीही असो. आता मला बरेच जण म्हणतात की मॅम 20 ते 30 जागा असतात. आपल्याला 20 जागेचं 30 जागेचं आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त आपली स्वतःची एक सिक्युअर करायची आहे. ओके, तर त्या त्या पद्धतीने आपला अभ्यास असायला पाहिजे. ओके, थांबूया इथे. थँक्यू सो मच.